रायकर, ईश्वर रायकर आणि अमोल गावडे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी मार्कवर अली, मीर अली आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीर सुद्धा थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच म्हणजे जेव्हा तर अपेक्षा होती की मीर एक चांगला खेळ करेल, पण तो अपेक्षाभंग झाला. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये मुख्य समालोचकाच्या भूमिकेत आपण ऐकणार आहात अलंकारिक शब्दांचा खजिना सन्माननीय नरेश ढोमे सर. आपलं सहर्ष स्वागत आहे. येस, थँक्यू. थँक्यू मनीष सर, गोपी सर, प्रशांत सर. आज धमाल येणार आहे. समालोचन कक्षामधून 4 समालोचक आज आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. प्रशांत आदवडे खास विरार मुंबईवरून आज सकाळी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते मैदानावरती देखील त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचेल. तर प्रहार प्रीमियर लीगच्या या 9th एडिशनमध्ये 3rd डेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये जिथे मॅच सुरू होणार आहे. फर्स्ट मॅच इन बिटवीन देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. पहिला चेंडू, अत्यंत सुंदर फटका, तिथे गॅप मिळतोय स्क्वेअर लेगला, चेंडू सीमारेषा पलीकडे आणि 4 धावांबरोबर आजच्या दिवसाची झालेली शानदार सुरुवात. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये निश्चित पार्टिसिपेट होत असताना आपल्याला असं म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला मी प्रहार प्रीमियर लीगमध्ये आलो होतो, मी असं विचार केला होता की विद्यार्थी काय खेळतील, अभ्यासामध्येच विद्यार्थी मैदानामध्ये कसे खेळतील, थोडासा प्रश्न होता. पण ज्यावेळेस तुम्हाला खेळताना बघितलं, निश्चित जसं अभ्यास मन लावून करता हे खेळाडू खेळतात देखील तितकेच मन लावून. वाह वाह, सुंदर फटका, स्क्वेअर कट आणि इथे चेंडूनी गती कमी केली, त्याचा फायदा क्षेत्ररक्षकाने उठवलाय. 2 धावा इथून प्राप्त होणार आहे. 3 धावा प्राप्त होत आहेत आणि धावफलक यस, नो बॉल. नो बॉल. 3 धावा इथून प्राप्त होणार आहेत आणि धावफलकावरती 7 धावा आपण बघणार आहोत. सचिन ढवळे सरांचे निश्चित प्रकारे एक मोठं कार्य आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण क्षेत्रामध्ये मोठं कार्य. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सचिन ढवळे सर हे महाराष्ट्रासाठी वरदान आहेत. आणि आपण बघितले अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा विश्वास, लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. विद्यार्थ्यांनाच एक मोठी अपॉर्च्युनिटी. ओ हो हो हो, इथे अत्यंत सुंदर फळ, आखूड टप्प्याचा चेंडू होता. निश्चित तंत्रामध्ये म्हणता येणार नाही, मात्र फटका अत्यंत सुंदर होता. आम्ही कालच्याच गोष्टीकडे मी येऊन, मॅक्सवेल काल फटकेबाजी करत होता. खरं तर क्रिकेटचं तंत्र, पुस्तकातले फटके वेगळे होते आणि मॅक्सवेलने जे फटके खेळले ते पूर्ण डिफरंट. म्हणजे काल आम्ही असं म्हणायचो की टेनिस क्रिकेटचे खेळाडू जे टेनिस क्रिकेटच्या ग्राउंडवरती शॉट खेळतात आणि तेच पुढे जाऊन लेदर क्रिकेटमध्ये देखील आता खेळाडू खेळायला लागलेत. पण मला कालची मॅक्सवेलची बॅटिंग बघितल्यानंतर असं वाटलं की त्याने टेनिस क्रिकेटरला खाऊन टाकले. काय खेळला मॅक्सवेल काल, वाह. म्हणजे गुडघा न वाकवता सुद्धा लेदर बॉल क्रिकेटला षटकार मारता येऊ शकतो आणि तोही कुठे तर स्क्वेअर लेग, फाईन लेग, डीप पॉईंट, कव्हर पॉईंट. अरे काय म्हणजे अक्षरशः त्याने थट्टा उडवली होती काल. पण जी जिगर त्याने दाखवली ती हॅट्स ऑफ आहे. आणि हे खरं तर क्रिकेटमध्ये हे शिकायला मिळतं. ओ हो हो, बाहेरची कड आणि इथे फलंदाज होणारे बाद. पहिला धक्का रायगड वॉरियर्सला इथे बसेल आणि धावफलकावरती असतील धावा. 8 धावा, 1 गडी बाद रायगड वॉरियर्स. पहिलं षटक चालू आहे. मनीष सर आपल्या समोर जात आहेत. मनीष सर, आपण बघतोय ही स्पर्धा परवा दिवशीपासून सुरू झाली, त्यानंतर काही चढ उतार देखील आपल्याला बघायला मिळाले. दोन्ही संघ जे मैदानामध्ये खेळतात त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. येस, 9. चांगला खेळ तर नरेश सर नक्कीच झालेला आहे, पण प्रत्येकाच्या आशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाही इतकं मात्र नक्की आहे. जो जोश पहिल्या दिवशी आपण पाहिला होता, त्या जोशमध्ये काही अंशी परिणाम झाला जेव्हा काही संघ पराभूत झाले. काही संघ जे विजयी झाले ते विजयाच्या दिशेने अग्रेसर राहिले. पण आताच्या घडीला रायगड आणि देवगिरी या दोन्ही संघाचा प्रवास थोडासा खडतर राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. म्हणूनच हा सामना जिंकून ती गुणतालिकेतली उडी त्यांना वरच्या स्थानावर घ्यायची आहे.
आणि पाहूया आताच्या घडीला दोन चांगले स्ट्रोक आपण या पहिल्या षटकात पाहिले. एक चौकार आला, त्यानंतर एक डबलचा स्ट्रोक आला आणि रायगड वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली आहे सकाळच्या या सत्रामध्ये असं आपण म्हणू शकतोय. एक गडी बाद 9 धावा 4 चेंडूंच्या खेळानंतर. यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑन द टोज बॉलला फॉरवर्ड प्लेसमेंट करायचं होतं. जास्त काही इम्प्रोव्हायझेशन या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळालं नाहीये, त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. जरी एक चौकार आला या सकाळच्या सत्रामध्ये तरी देखील मीरने चांगल्या पद्धतीचा टेम्पो सेट केलेला आहे आणि पुन्हा एकदा ते पुनरागमन जे खूप आवश्यक असते क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, ते पुनरागमन मीरच्या वतीनं आपण पाहतोय टीम देवगिरीसाठी. शेवटचा बॉल असेल, आडव्या बडीने खेळायचं आहे आणि आपलं गार्ड विसरले, ऑफस्टम्पच्या क्रिस बॉक्सच्या कोण्यावर पोचले. आडव्या बडीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला पण बॉलचा वेग काय ओळखता आला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर रायगड वॉरियर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 9 धावा 1 गडी बाद. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर्स. रायगड वॉरियर्स काल खरंच एक पर्वणी राहिली क्रिकेटमध्ये. प्रत्येक दिवशी हे विक्रम बनत असतात आणि कालच्या दिवसामध्ये ती ऊर्जा आता प्रत्येक क्रीडा रसिकाला मॅक्सवेल देऊन गेलेला आहे. म्हणजे खूप खेळाडूंना दुखापती होतात, काही जण मैदान सोडतात, काही जण मैदानात राहतात. पण जसा नरेश सरांनी उल्लेख केला की काही स्ट्रोक हे कॉपीबुक स्टाईलने खेळले जात नाही, काही तुम्हाला इम्प्रोव्हाइज करावं लागतात. आणि नरेश सर काल आपण तेच संध्याकाळी पाहिलं आणि वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः धावांची धावाधाव आपण पाहिली. इम्प्रोवाइज आपण म्हणतो, इम्प्रोवाइज करतात. इम्प्रोवाइजसाठी फुटवर्क महत्त्वाचा असतो. तुम्ही थोडीशी पायांची, पण काल मॅक्सवेलला आपण पाहिलं फुटवर्क नव्हता. तो जिथे उभा होता तिथेच उभा होता, जसा उभा तसाच उभा. तो फक्त मनगटाने बॅट फिरवत होता आणि बॉल क्षेत्ररक्षक कुठे ग्राउंडवर दिसतच नव्हते. म्हणजे ज्यावेळेस कमिन स्ट्राईकला येत होता त्यावेळेस प्रत्येक बॉल त्याचा अडवला जात होता आणि मॅक्सवेल स्ट्राईकला आला की क्षेत्ररक्षकच नव्हता. तर या मॅचेस ज्या असतात ना, खरं तर क्रिकेटचं किती मोठी श्रीमंती क्रिकेटमध्ये आणि आपण या खेळासाठी का वेडं झालेलो असतो. तर अशा मॅचेस बघितल्यानंतर निश्चित वाटतं की आपलं वेड योग्य आहे, कारण ते वेड खूप आनंद, खूप समाधान देऊन जातं. आज या मैदानामध्ये देखील आपण असाच क्रिकेटचा आस्वाद घेतोय. रायगड विरुद्ध देवगिरी. मला ते कालची इनिंग्स ज्याने बघितली असेल ना इथं असणाऱ्या खेळाडूंनी, त्यांना सुद्धा भरपूर ऊर्जा मिळाली असणार आहे. आजचा खेळ थोडासा डिफरंट होईल का? एक्झॅक्टली 100% होईल. ऑन साईडला पुल करायचा होतं बॅटची, लिडिंग एज बॉल मागे लेग स्लिपला यष्टिरक्षक पोहोचले. बघा आताच्या घडीला क्षेत्ररक्षकांना देखील ते समजणं गरजेचं आहे की हा झेल कोणाचा आहे, कॉलिंग होणं गरजेचं आहे. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधायचा, एकमेकांशी बोलायचंय. हा कॅच सुद्धा एक सोपा कॅच होता जो सुटलेला आहे आणि एक धाव देऊन गेला रायगड वॉरियर्सला. 10 धावा 1 गडी बाद. आपण मॅक्सवेलचा उल्लेख केला होता. मला असं वाटतं मॅक्सवेल सारखे जे फलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत आहेत त्यांच्यासाठी कुठलंच फील्ड रिस्ट्रिक्शन नसतं. एक चांगली इनिंग आपण मोहम्मद रिझवानची सुद्धा एक इनिंग असाच, तोही जखमी होता. त्याने सुद्धा खूप चांगली इनिंग खेळली होती. मात्र ज्यावेळेस तो मैदानातून बाहेर आला आणि त्याने कॉमेंटेटर्सला मुलाखत दिली त्यावेळेस तो म्हणाला ना की मी ॲक्टिंग काही वेळेला खरंच दुःख म्हणजे जाणवत होती जखम, पण काही वेळेला मी ॲक्टिंग करत होतो. त्याने सगळ्या त्या इनिंगचा जो हे होता ना तो काढून घेतला त्याने. तो ज्या तिथं म्हटलं ॲक्टिंग करत होतो त्यावेळेस लगेच लक्षात आलं की पाकिस्तानवाले हे ॲक्टिंगच करतात. सिंपती घेण्याचा तो प्रयत्न कदाचित असावा. असो, आपण आता पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीगच्या दिशेने वळूया. सामना खूप चांगला पुढे मार्गक्रमण करतोय. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावामध्ये झालेला आहे. 12 धावा 1 गडी बाद. लय पकडण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांचा, कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाला होता आणि त्याचमुळे आता ते रिस्क नाही घेता. बघा आता पूर्णपणे पाय जखडून ठेवले होते खेळपट्टीशी, डिफेन्स केलाय बॉलला, डॉट बॉलची हाताळली. गोलंदाज चांगल्या लईमध्ये सापडतोय. दोन्ही संघांसाठी खरं तर हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण रायगड संघाकडे बघितलं आपण तर अजून गुणतालिकेमध्ये त्यांच्या 0 आहेत आणि देवगिरी संघाकडे जरी बघितलं तर गुणतालिकेमध्ये 0 आहेत. त्यामुळं इथून कमावण्याची संधी दोन्ही संघांना आहे.
आणि विशेष म्हणजे भव्यता काय आहे. देवगिरीचा किल्ला आपण बघितला असेल तर जाणवतं की किती कठीण आहे, किती तो किल्ला देखणा आहे, त्याची बांधणी रचना आणि त्यावरती असलेला तोफांचा प्रचंड मोठा साठा. विशेष म्हणजे जगभरातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या तोफांपैकी मेंढा तोफ. गडाचं वैशिष्ट्य निश्चित मोठं आहे आणि जसं भव्य आहे देवगिरी, रायगडाची भव्यता तर अतुलनीय आहे. आणि या दोन खरं तर आपण नावं दिलेली आहे किल्ल्यांची, त्यांचा इतिहास जाणून घ्यावा, तिथला पराक्रम आपल्याला माहीत व्हावा, खेळाडूंना देखील त्यापासून प्रेरणा मिळावी. मला वाटते जे दोन नावं या दोन्ही संघांनी धारण केलेली आहे, त्या दोन नावांसारखा खेळ जर इथून पुढे या दोन्ही संघांकडून झाला तर स्पर्धेमध्ये चमत्कारच बघायला मिळतील आपल्याला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. बघा आता समालोचक आज 4 झालेत, पण तुम्हाला एकच सूत्र पाळायचं आहे. 5 षटकं 20 मिनिटं. जर त्यामध्ये जर तुम्ही हायगाई केली तर मग 6व्या षटकामध्ये तुम्हाला आउटफील्डचा एक क्षेत्रच्या 30 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. ही अट आम्ही प्रत्येक दिवशी सांगतोय, जेणेकरून कधी कधी तो विसर पडतो. जेव्हा आपण फ्लोमध्ये असतो, मैदानाच्या आतमध्ये असतो, अशा वेळेला कधी कधी विसर पडतो. म्हणूनच या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष घाला, जेणेकरून तुमचा चांगला खेळ तुमच्या संघाच्या फायद्यासाठी होईल. पुन्हा एकदा ही स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे नरेश सर, की अलीला पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलेला आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये विकेट घेतला आणि त्याचं स्पेल कंटिन्यू केलं जात आहे देवगिरी ब्लास्टर्ससाठी. एक चांगली गोष्ट असते की ज्यावेळेस एखादा गोलंदाज फॉर्ममध्ये असतो, त्याचे रिदममध्ये असतो, लाईन लेंथमध्ये तो परफेक्ट दिसतो, संघनायकाने त्याला पुढे ठेवलं पाहिजे, पुढे चालू ठेवलं पाहिजे. प्रत्येक कॅप्टनच्या डोक्यामध्ये काही योजना असतात की हा आपण 4-4 षटकांचा प्ले वन डेमध्ये एक स्पेल करून घेऊ, त्याच्यानंतर मग एंड बदलू. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो एखादा गोलंदाज जर तो रिदममध्ये असेल, काही विकेट त्याला मिळाली असेल तर त्याला पुढे कायम ठेवावं लागतं. आणि संघनायकाने हा चांगला निर्णय घेतलेला आहे की जिथे धावा रोखायच्यात असं असताना आपण बघू शकतो गोलंदाज फैजान अली मीर गोलंदाजी मार्कवरते, तो पुढे कंटिन्यू होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेट. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू इथे ठरेल वाईड. एक अतिरिक्त धाव इथून प्राप्त होणार आहे. मीरला देखील जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी पेलणं, ती जबाबदारी स्वीकारणं हे त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. बाहेरची कड स्टिअर केला चेंडूला बॅकफूट पॉइंटला, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि धावफलकावरती एका धावेची वाढ होणार आहे. धावफलक आपण बघू शकतो 15 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. विशेष म्हणजे रायगड आणि देवगिरी या दोन्ही संघांचे सामने आपण पाहिले असतील तर चांगले झाले सामने. दोन्ही संघांनी खूप चांगला प्रतिकार या सामन्यांमध्ये केलेला आहे. विशेष म्हणजे रायगड संघाच्या बाबतीमध्ये आपण बघूया की पहिल्या दिवशी देखील त्यांना आय थिंक पहिली मॅच खेळायला मिळाली, दुसऱ्या दिवशी त्यांना दुसरी मॅच खेळायला मिळाली, तिसऱ्या दिवशी त्यांना पहिली मॅच खेळायला मिळते. सकाळच्या सत्राची खूप चांगली ओळख आहेत. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा आणि काऊ करोनाचा पोचेल, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते. थ्रो थोडासा उशिरा आहे. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण करून जरा वेगानं थ्रो करणं गरजेचं असते, तरच कुठेतरी थोडीशी घाबरगुंडी उडाली असती फलंदाजांची. पण प्रफुल्ल चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो थोडासा उशिरा, पण 2 धावांचा फायदा होतोय रायगड वॉरियर्सचा. 17 धावा 1 गडी बाद. आता मोमेंटम शिफ्ट होणं खूप गरजेचं आहे रायगड वॉरियर्स या संघासाठी, कारण थोडासा धीमा गेम प्ले आपण रायगडचा पाहतोय, ज्यामध्ये मीरची गोलंदाजी त्यांना त्रासदायक ठरलेली आहे आतापर्यंत. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरं षटक सुरू झालेलं आहे आणि रायगड वॉरियरची धावसंख्या 17 धावा 1 गडी बाद. मीर चांगला बॉल खोलवर टप्प्याचा खणून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन चांगलं सेट केलेलं आहे. दरम्यान आता दूरवरच्या एंडला थ्रो होतोय, 1 धाव मिळते. 1-1 धावांनी देवगिरी ब्लास्टर्सचं तितकं नुकसान होणार नाही नरेश सर. आणि रायगड वॉरियर्ससाठी आतापर्यंत फक्त एकच मोठा स्ट्रोक आलेला आहे, एकच चौकार पहिल्या षटकात आपण पाहिला. एक निश्चित एक गोष्ट असते खेळाडूच्या डोक्यामध्ये, एक माइंड सेट असतो की आपल्याला पहिली मॅच खेळायची, मग चेंडू एवढा लांब जाणार नाही आणि मग ह्या माइंड सेटने खेळलात तर तुम्ही मोठे स्ट्रोक खेळणार नाहीत.
यस, उंच खेळलेला हा फटका, गॅप मिळालाय जरूर, मात्र जी लांबी पाहिजे होती चेंडूची ती लांबी मिळाली नाही. 2 धावा इथून पुढे प्राप्त होत आहेत, मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. फलंदाज धावबाद असेल का? निश्चित कठीण असतं. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहतो की बॉलला फर असते, ती ओली होते. अशा परिस्थितीमध्ये चेंडूचं वजन वाढतं आणि जो स्ट्रोकला जे टायमिंग तुम्हाला मिळालं पाहिजे ते मिळणं सुद्धा कठीण होतं. पण तरी देखील स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर फटके ॲडजस्ट करून इथे खेळलं पाहिजे. सर 25 पेक्षा जास्त वर्षांपासून तुम्ही समालोचन करताय. अजून एक प्रणाली तेव्हा नव्हती. म्हणजे आता पंचांना शहानिशा करण्यासाठी मदत घ्यावी लागते. पण त्यावेळेला ऑन दी स्पॉट डिसिजन द्यावं लागायचं आणि त्यावेळेस क्रिकेट नक्की कसं पुढे जायचं, कारण वादविवाद होण्याची शक्यता खूप जास्त असायची. वाद व्हायचे, पण पर्याय काय असायचा? पंचांनी एकदा निर्णय दिला तर इथे फलंदाज बाद आहे. दुसरा धक्का इथे रायगड संघाला बसेल. देवगिरी विरुद्ध रायगड अशी मॅच मैदानामध्ये आहे. पंचांचा निर्णय हा महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे कसं असतं, तुम्ही बघा धावबादचा जो निर्णय आहे पंचांना सुद्धा आता क्लिअर समजलेलं असतं कधी पण की इथे फलंदाज बाद आहे की नाही आहे. पण कसं असतं की रिस्क नको म्हणून पंच धावबादचा निर्णय बहुतांशी तिसऱ्या पंचांकडे पाठवतात. विशेष म्हणजे LBWचं तसंच आहे काही प्रमाणात, पण टेनिस बॉलवरती तसं खूप सोपं आहे, कारण पॅड नसतात, त्यामुळे चेंडू नक्की कुठे आहे त्याची उंची, त्याची चेंडूची दिशा ही स्पष्ट होते. त्यामुळे निर्णय देणं तसं सोपं आहे. पण ज्यावेळेस टेक्नॉलॉजी मदतीला असते मग मदत घ्यायला हरकत काय आहे? आणि व्यवस्थित अगदी जुने पंच देखील खूप चांगले निर्णय घ्यायचे त्या काळात सुद्धा. खूप चांगलं क्रिकेट आम्ही पाहिले. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं ऐकायला येतं की इथे भांडणं झाले, इथे वाद झाल्यामुळे स्पर्धा थांबली गेली किंवा काय अशा गोष्टी यायच्या. पण मी माझ्या करिअरमध्ये बघतोय थोडेसे वाद झाले क्रिकेटमध्ये, पण ते तिथेच थांबलेत. आणि कधी कधी असं एखादी स्पर्धेवरती बालंट आलं नाही पंचांच्या निर्णयामुळे, कधीच नाही. एक 17-18 वर्ष मी बघतोय भांडणं किंवा स्टम्प्स कुणी उचललेत असंही चित्र मी बघितलेलं नाही. 3 षटकांचा खेळ संपला. रायगड वॉरियर्सची धावसंख्या 2 गडी बाद 19. नक्कीच मला ऐकायला आवडेल, जुने पंच काळाच्या पडद्याआड आहेत, म्हणजेच अजूनही ते क्रिकेटशी निगडीत आहेत, पण त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. असे कुठले पंच ज्यांचे निर्णय खरंच तुम्हाला प्रभावित करून गेले? आता ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली 2004-05 ला कॉमेंट्रीला किंवा खेळलो असेल मी 98 ते 5-7-8 वर्ष खेळलो. त्यानंतरच्या काळामध्ये अंपायर्स म्हणून खरं तर तुम्ही म्हणाले की काळाच्या पडद्यात नाही, अजून तसं नाही आहे. एक शिवाजी मामा कालेकर म्हणून आमच्याकडे पंच होते, ते आज अंपायरिंग करत नाहीत. खूप छान अंपायरिंग केली. पण त्यावेळेस असं नव्हतं की प्रोफेशनल अंपायर्स कोणी नव्हते. अंपायर्स कोण होते? जे खेळाडू असायचे ना, दुसऱ्या संघातल्या खेळाडूला अंपायर उभं केलं जायचं. असा आयोजकांकडून कोणी स्पेशली अंपायर ठेवलेला नसायचा. जे संघ खेळायला आले त्यांच्याकडून अंपायर असायचे, तेच अंपायरिंग करायचे. पुढे त्यांची मॅच असली की दुसरे अंपायर तिथे अंपायरिंग करायचे. अशा पद्धतीने चालायचं. कॉमेंटेटर असा प्रोफेशनल कोणी नव्हता. तिथे कोणीही बसायचं, ज्याला असं वाटेल तो कॉमेंट्री करायचा आणि ती स्पर्धा तशी पुढे जायची. अंपायर प्रोफेशनल नसायचे, स्कोररही असा प्रोफेशनल नसायचा. कुणीही बसायचं, एक 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 तर कोणी नसायचा की कुणीही बसायचं आणि स्कोर करायचं आणि त्या स्पर्धा तशा पुढे जायच्या. मजा यायची. पण 21 धावा 2 गडी बाद. पूर्ण दिवसभर चर्चांना उधाण येणार आहे. टाचांवर बॅलन्स केलं, उंचीचा फायदा फलंदाजाला उचलायचा होता, पण अवे फ्रॉम द बॉडी, फ्रॉम बॅटर, आणि चेंडूची हाताळणी तर योग्य रीतीने करायची होती. फलंदाजाला बॉलपासून दूर ठेवायचं होतं गोलंदाजाला, पण जास्त अतिरिक्त त्यांनी बॉलिंग पाथ निवडला ऑफस्टंपच्या बाहेरचा. एकदा वाईटची मिळते, धावसंख्या 22. ड्राईव्ह केलंय, क्लासिक ऑफ ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट. बॉल 1 बाउन्स घेऊन जातं सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा हॅपी 4 चौकार. वाह, सुंदर फटकेबाजी इथे आपण बघू शकतो. धावफलकावरती 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झालेलं आहे. रायगड वॉरियर्स बऱ्यापैकी थोडीशी आपण पाहिलं तर रायगड वॉरियर्सनं पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी 34 धावा बनवल्या होत्या
आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा खेळ आपण पाहिला तर निश्चित काल देखील ते लो स्कोअर वरच होते. आज तिसऱ्यांदा ते पहिल्यांदा पहिली फलंदाजी करतायत. इथे काही अधिकच्या धावा बनवल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांना देखील एक संधी मिळू शकेल डिफेंड करायला हा स्कोअर. त्यामुळे काही आक्रमक फटके येण्याची आज थोडंसं ड्यू कमी दिसतंय, त्याचा फायदा रायगडला होऊ शकतो. धावफलकावरती 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. एक गोष्ट मात्र, ज्यावेळेस मी कॉमेंट्री करायला लागलो, कॉमेंटेटर प्रोफेशनल झाले थोडक्यामध्ये. स्कोरर नव्हतं कोणीच, प्रोफेशनल अंपायर नव्हते. इतकी इज्जत मिळायची, इतका रिस्पेक्ट मिळायचा कॉमेंटेटरला. पण जसं अंपायरचं महत्त्व लक्षात आलंय, आता अंपायर्सला देखील खूप खूप जास्त रिस्पेक्ट मिळतो. ओ हो हो, चेंडू आकाशामध्ये आणि इथे झेल टिपला, फलंदाज बाद. तुकाराला वाटलं होतं की आता ही जी स्ट्रॅटेजी आहे फायदा देऊन जाईल, पण लगेचच पुढच्या क्षणाला गोलंदाजाने आपलं ब्रह्मास्त्र वापरलं, गुडलेनला बॉल पिच केला, खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. ऑन ड्राईव्ह चांगली होती, पण सकाळचं सत्र असल्या कारणाने एलिव्हेशन आणि फोर्स या दोन गोष्टी या स्ट्रोकमध्ये कमी पडल्या आणि त्याचमुळे जास्त धावांचं योगदान न देता फलंदाजाला परतावं लागते. हा धक्का क्रमांक 3, रायगड वॉरियर्स 27 धावा. एक चौकार आल्यानंतर निश्चित आशा उंचावल्या होत्या की मागच्या पुढच्या काही षटकांमध्ये रायगड वॉरियर्स इथे मोठी मुसंडी मारू शकेल. मात्र आम्ही कालही असंच चर्चा आपण करत होतो. खरं तर मॅच सुरू होती की मॅक्सवेल इतकी मोठी इनिंग खेळेल का. आतापर्यंत आपण मॅक्सवेलच्या इनिंग बघितल्या होत्या की शतक झाल्यानंतर आडवा तिडवा फटका मारून बाद होणं हे नित्याचं होतं. पण ज्या जबाबदार त्याने फटके सरळ मारले नाही कालही, पण त्याच्यात जो जोश होता, त्याचा जो कॉन्फिडन्स होता, तो काल खूप वरच्या लेवलचा होता. इथे खूप चांगला चेंडू आहे आखूड टप्प्याचा आणि एक धाव, माफ करा, धाव तर मिळणार नाही इथे, पण चेंडू निश्चित चांगला आहे. फलंदाजाला तो समजत नाहीये. 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. गोलंदाज ऋषिकेश मोरेला आपण पाहतोय. एक यश तर मिळवलं या षटकामध्ये, एक चौकार जरूर खर्च केला, मात्र एक फलंदाज महत्वाचा टिपण्यामध्ये त्याला यश आलंय. हलका त्याने बॉलला प्लेस केलंय, कबो पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकतोय, त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे जातो आणि एका धाव्याच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. आपण वेगवेगळ्या फलंदाजांना पाहिले. आता तुम्ही मॅक्सवेल यांचा उल्लेख केला, पण आता जो स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय राहुल, त्यांनी त्याची बॅट ग्रिपिंग जर आपण पाहिली, जो रेग्युलर आपला टॉप हँड असतो तो बॉटम हँड आहे आणि रेग्युलर जो बॉटम हँड आहे तो टॉप हँड आहे. आणि कधी कधी हे आकलन करण्यापलीकडे आहे की ते स्ट्रोक कसे जनरेट करू शकतात, पण त्यांनी देखील ती बॉडी मेकॅनिझम ऍडजस्टमेंट केलेली आहे आणि ते क्रिकेट खेळत आहेत. षटकं संपतात 4 धावसंख्या रायगड वॉरियर्सची, 3 गडी बाद 29. तो होतं ते, कारण तुम्ही बघताय की अनेक फलंदाज मी असे बघितलेले आहेत की जे त्यांची ग्रीप थोडीशी वेगळी असते. पण आपण ज्यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळतात खेळाडू, त्यावेळेस मोस्ट ऑफ हात तो ॲटोमॅटिक तो वरचा हात खाली, खालचा हात वर जातो. पण त्यामुळं काय होतं माहिती आहे का, जो फ्लो येतो बॅटला, तो स्विंग येतो बॅटचा, तो खूप वेगात येतो. जो राईज बॅटचा खूप चांगला मिळतो आणि विथ दी बाउन्स हा शॉट जर मिळाला तर खूप लांब फटका जातो. मी अनेक असे फटके बघितले आपण रिव्हर्स स्वीप खेळताना सुद्धा, जे लांब जातात ना, त्याला कारण ते असतं. वाह, प्रत्येक गोलंदाज 100% योगदान देतो, हे तर निश्चितपणे सांगावंसं वाटते. कारण प्रत्येक षटकामध्ये मला असं वाटतं की दुहेरी आकडा आपण पाहिला नाहीये. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेला आहे आणि म्हणूनच आतापर्यंत देवगिरी संघाचा फायदा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक गोलंदाजाची भूमिका महत्वाची ठरले. ऑन साइडला दिशा दिली आणि आता गोलंदाजाची दशा बदलली. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बस काय भावा जमा केल्यात या 6 धावा. षटकार. हा लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा बॉल होता. मला तर असं वाटतं की लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल होता. बॅट स्विंग खूप चांगला नरेश सर पाहायला मिळाला. जास्त एलिव्हेशन नव्हतं, पण दिशा दिली आणि या 6 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. इज धिस अ मच निडेड सिक्सर फॉर रायगड वॉरियर्स?
गरज आहे आणि निश्चित गरज आहे, कारण जिथे धावा धावफलकावरती थोड्या कमी दिसतात, 7च्या जवळपास केवळ तुमचा ॲव्हरेज आहे आणि त्यावेळेस असे फटके जर शेवटच्या षटकांमध्ये आले तर बळकटी येणार आहे धावसंख्येला. त्यामुळे या फटक्यांची नितांत गरज आहे रायगड संघाला. गोलंदाज योगेश योगेश बहुरे गोलंदाजी मार्कवरती एक धाव इथून प्राप्त होते आणि धावफलकावर पुन्हा एकदा वाढ होणार आहे. 36 धावा आपण बघू शकतो. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड PSI राहुल कोकाटे साहेब आणि गोविंद जाधव ही जोडी मैदानामध्ये खेळत आहे. स्ट्राईक एंडला गोविंद जाधव यांना आपण बघू शकतो. 2 चेंडूमध्ये 2 धावांचे योगदान. PSI राहुल कोकाटे साहेबांनी मात्र धमाकेदार षटकार इथे दाखवलेला आहे. वाईट चेंडू असेल, एक अतिरिक्त धावफलकावरती पुन्हा एकदा स्कोअर पुढे येणार आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानामध्ये आपण रायगड बघतोय. रायगड विरुद्ध देवगिरी. 36 धावा 3 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोर नरस मला असं वाटतं की 50च्या पलीकडे जाऊ शकतोय 6 षटकांच्या समाप्ती अखेर, कारण आता आपण 5व्या षटकात पोहोचलेलो आहोत आणि 36 धावा धावफलकावर रायगडच्या. हो, यावेळेस चांगला फटका बॅट अँड पॅड मधला सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर, चांगला स्टॉप फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. धावा मिळू शकल्या असत्या पण गोलंदाजाची एक नेत्रदीपक कामगिरी आपण पाहतोय. धावा थांबल्यात 37 वर. 37 धावा पुन्हा एकदा गोविंद स्ट्राईक एंडला. लेंथ होती या बॉलला. चांगला फटका खेळला जमिनीच्या समांतर, मात्र 2 धावा. वाह, काय भन्नाट रनिंग बिटवीन द विकेट. PSI कोकाटे साहेब, हे महत्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस पोलीस सेवेमध्ये असता तुमचा फिटनेस तुम्हाला राखणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि कोकाटे साहेब ज्या पद्धतीने धावतायत, यस, तेवढं स्ट्रॉंग आहे महाराष्ट्राचं पोलीस दल. आणि या ठिकाणी सन्मान्य ॲडव्होकेट अजयजी जाऊ शकतो मैदानामध्ये. धावफलकावरती असतील धावा 39 धावा. ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांचं आगमन इथे झालेलं आहे. आडनाव थोडंसं रोजचं याच्यातलं नसल्यामुळं आज आठवलं नाही, सॉरी अजय सर. आज एक खूप छान मॅनेजमेंट. 39 3 गड्याच्या मोबदल्यात. लास्ट ओव्हर मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये 10 धावा आहेत. 39 एक्झॅक्ट स्कोर. षटक 5 संपलेले आहेत आणि राहुल कोकाटे साहेब 15 धावसंख्येवरती 7 चेंडू मध्ये. ओ हो, इथे पाहायचंय चेंडू उंच गेलेला आहे, वरची कड आणि तिथे सुंदर झेल. राहुल कोकाटे साहेब बाद होतील. 39 वरती चौथा धक्का इथे बसेल रायगड वॉरियर्सला. म्हणजे ही परंपरा झाली का? म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचच होईल का? गेल्या 3 दिवसांपासून आपण तेच पाहतोय. 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर स्लॅश करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला, पण जास्त एलिव्हेशन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी पलीकडे हा झेल कंप्लीट झालेला आहे आणि पूर्ण शरीराचं संतुलन बिघडलं होतं, पण त्यांच्या हातातून काही झेल निसटला नाही. कारण या सामन्याचं महत्त्व दोन्ही संघांना माहिती आहे. रायगड आणि देवगिरी दोन्ही संघाला जिंकायचं आहे. जिंकेल कोण या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. पहिल्या डावातले अजूनही 5 चेंडू आहे शिल्लक. धावसंख्या आल्याला मिळते ते म्हणजेच 39 धावा. 39 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. यस, वाईड बॉल उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. धावफलकावरती 39. गोविंद स्ट्राईक, माफ करा, 40 धावा.
वाह, ओ हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. डेथ ओव्हर मध्ये निश्चित हे चेंडू अत्यंत किफायतशीर ठरतात, भेदक ठरतात, दाहक ठरतात. आणि त्याची दाहकता स्पष्ट जाणवते इथे. खरं तर स्पीड नव्हतं चेंडूला, मात्र लेंथ इतकी परफेक्ट होती की फलंदाजाच्या समोर उत्तर नव्हतं. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, थोडासा चेंडू मागे पडला, मात्र एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चांगले जुळते आता रायगड या संघासाठी, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आला, त्यानंतर ब्लॉकआउट डिलिव्हरी आणि हात चौकार खूप काही सांगून जातोय. आणि आता जेव्हा जेव्हा नरेश्वर चौकार किंवा षटकार फलंदाज खेचतो, त्यानंतर ती ऊर्जा त्यांना एक्स्ट्रा प्रदान होते स्वतःच्या कामगिरीच्या नुसार. आपण जर रिप्लेमध्ये पाहिलं, थोडीशी जागा बनवलेली स्ट्रोक क्रिएट करण्यासाठी इनफिल्डला क्लिअर केलं आणि खूप चांगला स्ट्रोक आपल्याला फलंदाज स्वाधीनचा पाहायला मिळालाय. हा चौकार येतोय. 44 4 गटाच्या मोबदल्यामध्ये स्वाधीन पुन्हा स्ट्राईक एंड वरती. शेवटच्या षटकातील काही चेंडू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ, हलकासा बाउन्स, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न आणि तिथे लॉंग ऑन वरून फेक येणार आहे. 2 धावा स्वाधीन करेल रायगड वॉरियर्सला. आणि धावफलकावरती 46 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघू शकतो राहुल कोकाटे साहेबांनी खूप वेगवान फलंदाजी केली होती. त्यांनी काही काळ खेळपट्टीवरती शेवटच्या क्षेत्रामध्ये असणं महत्वाचं होतं. चेंडू आकाशामध्ये, यष्टीरक्षक खाली पोहोचतोय, मात्र झेल सुटेल. आणि इथे खराब थ्रो, 3 धावा प्राप्त होणार आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चुका इथे झाल्या, चुकांचा फायदा उठवलाय रायगड वॉरियर्सच्या खेळाडूंनी. आणि धावफलक आता 49 वरती पोहोचेल. 49 लॉस ऑफ 4. इतका सराव या खेळाडूंचा नाहीये जितका इतर टेनिस बॉल क्रिकेटपटूंचा असतो. आणि तरी देखील इतका अचूक दर्जाचा थ्रो बॉलिंग एंडला, त्या ठिकाणी बॅटिंग एंडला आपण पाहिला. आणि पाहूया त्या ठिकाणी पंचांचा अधिकृत निर्णय काय होतोय. पण क्लास फिल्डिंग, काही अंशी थोडेसे चुकले होते, पण त्यानंतर त्या चुकांची भरपाई झालेली आहे का? यस, भरपाई झाली, आउट. फलंदाज बाद आहे. मनीष सर, आपण पाहिले की स्टंप एका रेषेत होते, 3 स्टंप होते, परंतु क्षेत्ररक्षकाला एकच स्टंप दिसत होता. आणि असं असताना देखील त्यांनी अचूक यष्ट्या उडवल्यात आणि त्यामुळेच या 2 धावा सेव्ह करण्यात यश मिळालेले. आपण पाहिलं की 3 धावा स्कोअर कार्ड वरती जमा झाल्या होत्या, मात्र या रन आउट मुळे तिथे केवळ एकच धाव मिळणार आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळेल. सदोती 45 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आपण बघू शकतो, एक धाव. ओ चेंडू उंच, टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय. 2 धावा रायगड वॉरियर्सला. आणि धावफलक 47 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड वॉरियर्स. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 48 धावांचं आव्हान देवगिरी ब्लास्टर संघासमोर ठेवलेलं आहे. आणि बघायचं हे 48 धावांचं आव्हान रायगड वॉरियर्स कसा डिफेंड करेल की देवगिरी ब्लास्टर्स इथे विस्फोट घडून आणेल. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय एक सुंदर असं कॉम्पिटिशन. क्रिकेटच्या माध्यमातून MPSC UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर सोसायटीचे देखील काही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. सपोज जो सचिन ढवळे सरांच्या मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा स्टाफ, त्याचबरोबर त्यांच्या इतर ज्या काही ब्रँचेस आहेत, मग पब्लिकेशन्स असतील, बुक शॉप्स असतील, या 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 ठिकाणचा सगळा स्टाफ तुम्हाला इथे खेळताना बघायला मिळणार आहे.
चला विजयदुर्ग आणि सिंहगड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी टॉससाठी या प्लीज. विजयदुर्ग आणि सिंहगड दोन्ही कॅप्टन्सनी या. तर ज्येष्ठ शिक्षक राजेश सरांचं आगमन आमच्या टॉस बॉक्समध्ये झालेलं आहे. आता हे दोन कॅप्टन सौभाग्यशाली असतील. आता तो आशीर्वाद, मार्गदर्शन, ती कौतुकाची थाप सामन्यानंतर मिळेल हा. सध्याच्या घडीला त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. तर राजेश सर नाणं दाखवूया. हेड आणि टेल. ओके, कॉल कोण देईल? ओके, विजयदुर्गचे कॅप्टन कॉल देतील. एक सेकंड आपण tenniscricket.inच्या कॅमेरामॅनला देखील रिक्वेस्ट करूया की ही प्रक्रिया हा एक युनिक कॉन्सेप्ट आहे. सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना वर्षातून 2 टुर्नामेंट. हा या कॉन्सेप्ट बद्दल काय सांगाल? ही कॉन्सेप्ट म्हणजे एक रिलॅक्सचा पार्ट असतो. एक मुलं स्टडीमध्ये पूर्णतः गुंग असतात. त्याच्यामध्ये येणाऱ्या भागामध्ये हाच भाग आहे की फक्त स्टडी हा कंटिन्युअस असल्यामुळे थोडेसे प्रेशरमध्ये असतात मुलं. पण हा जो मंच सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे तो एक एंटरटेनमेंटचा पण पार्ट आहे आणि एक आनंदाचा पण भाग आहे आणि त्याच्याचबरोबर एक मनाला आणि आपल्या नॉलेजला एक फ्रेश करणारा पार्ट आहे. त्याच्यामुळे हा सचिन सरांचा पार्ट फार अहोभाग्याचा पार्ट आमच्यासाठी आहे. धन्यवाद राजेश सर, खूप प्रांजळ मत आणि प्रामाणिक मत आपण नोंदवलेलं आहे. तर सिंहगड कॅप्टन थँक्यू सर. नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. यू बॉल फर्स्ट. एनी स्ट्रॅटेजी अगेन्स्ट विजयदुर्ग? सकाळचा पहिला मॅच बघितला आपण, ड्यू आहे आणि बॉल एकदम फास्ट नाही आहे, म्हणजे पळत नाही आहे आणि आम्ही दोन्ही मॅच पहिले हारलेले आहेत. आम्हाला आता यावेळेस काही ना काहीतरी करावं लागेल. तिन्ही मॅच क्रुशियल आहेत आमच्यासाठी, त्यामुळं आता चेसिंगलाच जाणं आम्हाला परवडेल. आमचा आवाज कमी आहे पण आमच्या खेळाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. आपण मोबाईलला चार्जिंग करून घराच्या बाहेर पडतो, तशाच प्रत्येक खेळाडूला आपण चार्जिंग करून मैदानात घेऊन येणार का? यस सर, यस डेफिनेटली. यावेळेस आता पूर्ण नियोजन करूनच उतरू आम्ही. असं आम्ही घेतले सगळ्यांनी, पूर्ण प्रणच घेतला असा की आता यावेळेस बघूया 3 मॅचेस तरी पूर्ण आम्ही खेळायचा प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट. तर लुक जाम भारी आहे, दिसतात लय भारी आहे आणि त्यांचा खेळ सुद्धा तसाच आपला पाहायला मिळेल. विजयदुर्ग बॅटिंग करायची आहे, मनासारखा निर्णय मनाविरुद्ध. सर मी पण बॉलिंगच घेतली असती, सेम सेम रिझन. पण दोन्ही गोष्टींसाठी प्रिपेअर होतो, कारण की टॉस माझ्या हातात नाही आहे, खेळणं माझ्या हातात आहे. 2 दिवस आपण सर्व सामने पाहताय tenniscricket.in वर. इतर सामने देखील तुम्हाला पाहायचे असतात, कारण कुठल्या संघासोबत खेळायचं आहे त्याचा नेम नाही, पण आपण त्याच सामने तर खेळणार आहोतच. तर 2 दिवसात काय शिकलात? सर 2 दिवसामध्ये एक शिकलो, म्हणजे मी माझे जे बॉलर्स वगैरे आहेत त्यांना पण सांगतो की तुम्ही प्लेअर मॅन टू मॅन मार्किंग करा. म्हणजे जेव्हा कोणता बॅट्समन काय खेळतो, त्याच्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय, हे बघून तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा स्वतःची. आणि मी पण स्वतः बघतो आणि मग मी त्या स्ट्रॅटेजीमध्ये ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे, सेल्फ ॲडजस्टमेंट. तर नाणेफेक जिंकलेली आहे सिंहगड संघाने. नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडलेली आहे आणि फलंदाजी करायचे विजयदुर्गला. दोन्ही संघात शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. एकदा असंच झालं होतं की एका मॅचमध्ये, अर्थात ती काउंटी मॅच होती.
सचिन ढवळे सर, मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट. प्रहार प्रीमियर लीग 9th एडिशनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोमल दरुरे सर, विनोद राठोड सर, सुदर्शन केदार सर, शरद दौड सर, तुषार बैरागी सर, सागर रासकर सर, रोहित नांदुरकर सर, संतोष राठोड सर या ठिकाणी मेहनत घेत आहेत. सर्व खेळाडू आणि त्यांच्या मॅनेजमेंट टीमचं देखील आपल्याला खूप मोठं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. 12 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. या स्पर्धेचे अंपायर्स अक्षय निर्मल सर यांच्या पॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं पंचांचं पॅनल बघतो. अक्षय मुरमुरे सर, शुभम गाडे सर, ऋत्विक सातव सर या ठिकाणी स्पर्धेमध्ये काम करतायत. त्यांचंही मनापासून स्वागत. आज प्रशांत आदवडे सर समालोचनासाठी आपल्याला जोडले जात आहेत. गोपी जाधव सर, मनीष पाटील सर, मी स्वतः, निळकंठ आणि त्यांची टीम. तर tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी बघतोय. आमचे संपूर्ण DJ स्टाफ, आमचे LED ऑपरेटर, यांचंही साऊंड ऑपरेटर, मंडप आणि डेकोरेटर्स, त्याचबरोबर मैदान ज्यांच्या माध्यमातून सुशोभित केलेले, असं सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एकूण 2 दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे की 14 मॅचेस आपण कव्हर केलेले आहेत. ए ग्रुपमध्ये पन्हाळा संघ 2 गुण त्यांचे आतापर्यंत खात्यावरती जमा आहेत. 3 मॅचेस त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत, अजून 2 मॅच शिल्लक आहे. रायगड संघाला मात्र ए ग्रुपमध्ये ही मॅच जिंकून गुणतालिकेमध्ये खातं उघडता येईल. लोहगड संघ अजून एकही मॅच पराभूत झाला नाही, त्यांच्याकडे 6 गुण आहेत. तर देवगिरी संघाला देखील अजून विजयाची प्रतीक्षा आहे. या सामन्यातून ते प्रतीक्षा संपवतील. तर रायरेश्वरनं कालची मॅच जिंकून गुणांचं खातं खोललेलं आहे. 2 सामन्यांमधून त्यांच्याकडे 2 गुण आहेत. तर तोरणा अशी एक संघ टीम आहे की त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सलग 3 विजय मिळवलेले आहेत आणि 6 गुणांवरती ते संयुक्तरित्या लोहगड बरोबर ए ग्रुपमध्ये आघाडीवरती आहेत. तर बी ग्रुपमध्ये देखील काही संमिश्र चित्र आहे. पुरंदरनं पहिला सामना गमावला होता, मात्र त्यानंतरचे दोन्ही सामने जिंकलेले आहेत. विजय दुर्गनं पहिला सामना जिंकला, नंतर त्यांनी सामना गमावला. सिंहगडला अजून खातं खोलायचे. 2 सामने त्यांचे संपलेले आहेत, 3 सामने अजून शिल्लक आहेत. जंजिरानं चांगली सुरुवात केली, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. तर पुन्हा त्यांनी विजयी अभियान काल संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू ठेवलं आणि 4 षटकांचा सामना मात्र 2 षटकामध्ये संपवला. तर शिवनेरीने अत्यंत सफाईदार खेळ केला. पहिले 2 सामने त्यांनी सहज खिशात टाकले, मात्र कालचा 3रा सामना त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागलेला आहे. 3 सामन्यांमधून त्यांच्याकडे 4 गुण आहेत, तर अजिंक्य तारा या संघाकडे 3 सामन्यामधून 2 गुण आहेत. असे एकंदरीत 12 संघांची स्टँडिंग पोझिशन आपण बघू शकतो प्रत्येक पूलमध्ये. तर आजच्या लढती देखील महत्त्वाच्या आहेत. आज साधारणतः 8 ते 9 लढती कव्हर करण्याचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून उद्यावरती जास्त प्रेशर राहणार नाही. स्पर्धेच्या कालावधीमध्ये काही बदल घडतायत, मात्र तशी ऑफिशियल्स अजून माहिती आमच्यापर्यंत नाही. पण कदाचित 1 दिवस हा वाढू शकतो. फक्त खेळाडूंना तशी अगोदर माहिती असावी. ही अधिकृत घोषणा नाही आहे, हे लक्षात ठेवा. ही अधिकृत घोषणा नाही आहे, मात्र तुमच्यासाठी माहिती असावी म्हणून आम्ही काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करतोय. तर बघूया, 1 दिवस एक्सटेंड होतोय, त्यामुळे जी स्पर्धा आपण 9 तारखेला फायनल कव्हर करणार होतो, आता 10 तारखेला फायनल कव्हर होईल. आणि आपल्या सर्वांनाच अजून काही आनंदाच्या न्यूज ऐकायला मिळणार आहेत, आपल्या कानावरती येणार आहेत. ज्या न्यूज आल्यानंतर आपण निश्चित खुश व्हाल. त्याची अधिकृत घोषणा आम्ही थोड्या वेळानंतर करूया. तर मॅचला झालेली सुरुवात, तिथे पहिला चेंडू अप्रतिम होता, धावफलकावरती मात्र नाही आहेत. ओहो, आडव्या बॅटनं घुमवलेला हा फटका आहे. दे घुमाके, षटकार. सुरुवात बेधुंद करण्याची ती इच्छा आणि इच्छे सारखा खेळ आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. देवगिरी ब्लास्टर्स या संघाकडून गुडलेंदा बॉल पिच केला होता, आपल्या आवाक्यात बॉलला घेतलं आणि मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला उडवलंय आणि पहिल्याच षटकामध्ये जिंकण्याचा उद्देश फलंदाजाचा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. धावसंख्या 6. क्रॉस बॅटेड लिडिंग एज, यष्टीरक्षक पुन्हा एकदा सक्रिय झालाय. षटकाराचं चोख प्रतिउत्तर पुढच्याच बॉलवर, फलंदाज बाद.
डोकं शांत ठेवणं किती महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आपल्या लक्षात येत असेल. पहिला चेंडू षटकार ठोकल्यानंतर फलंदाज इतका आत्मविश्वास त्याचा वरती उंचावतो की दुसऱ्या चेंडूला देखील त्याची अपेक्षा असते की तो तसाच मी खेळेल. पण चेंडूची लाईन, लेंथ, त्याचा वेग, त्याचा स्पिन, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हे बघा, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण वॉर्मअप साठी किंवा सरावासाठी मैदानाच्या नेटचा वापर करू नका. कोणीही नेटचा वापर करणार नाही. आपण सर्वांनी आपल्या डगआउट्स मध्ये किंवा आपल्या पॅव्हेलियन मध्ये बसायचं आहे. कुणीही सराव करायचा नाही, नेटचा वापर करायचा नाही. पुन्हा एकदा सूचना. 6 धावा, 1 गडी बाद. बघा, मी जसं सकाळीच उल्लेख केला होता की आता उजळणीची वेळ नाहीये, आता तुमच्या परीक्षेची वेळ आहे. अराउंड विकेट, थोडासा कमी गतीचा हा बॉल होता. शरीराचा संपर्क झाला आणि फक्त शरीराचा संपर्कच नाही झाला तर बॉलचा यष्टीशी संपर्क झालाय. फलंदाज स्वतःच्या कृतीवर नाराज, बसतोय हा दुसरा धक्का. देवगिरी ब्लास्टर रायगड वॉरियर्सचं दमदार पुनरागमन. निश्चित टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टीची जास्त काळजी फलंदाजांना घ्यायला पाहिजे असते, कारण तुमच्या पायांना पॅड नसतात. पाय सहजपणे मूव्ह होऊ शकतात. ज्यावेळेस बॅकफूटवरती जाऊन तुम्ही शॉट खेळताय, विशेषतः जे शॉट तुम्हाला स्क्वेअर लेगला खेळायचे, जो शॉट तुम्ही रिव्हर्स खेळताय, अशा वेळेस तुमची बॅट, तुमचं शरीर हे एकदम स्टंपच्या जवळ असतं आणि तिथे तोल सावरला नाही तर अशा विकेट जातात. इथे आम्ही बघतोय स्वयंचित होतोय, हिट विकेट होतोय फलंदाज. दुसरा धक्का इथे बसणार आहे. काल आपण संध्याकाळी चर्चा करत होतो की हँडलिंग द बॉल हा सुद्धा एक नियम आहे आणि त्यासाठी देखील वेगवेगळे निकष नियमावलीमध्ये आपण पाहतो. म्हणजे स्टंपवर जो बॉल जातोय त्या बॉलला आपण सेकंडली कनेक्ट करू शकतो, पण धाव घेण्याच्या उद्देशाने जर आपण सेकंड कनेक्शन केलं बॉलला तर फलंदाजाला बाद होता येतं, बाद करता येऊ शकतं. हे वेगवेगळे नियम वारंवार अशा वेळेला सांगणं आवश्यक आहे ना रे सर? नाही, निश्चित काही नियम असतात असे की ते मी एक प्रश्न त्या दिवशी विचारला होता बघा, की यष्टीरक्षका व्यतिरिक्त ग्लोव्ज घालून जर कुणी चेंडू अडवला तर काय, तर तिथे काही जण म्हटले की नो बॉल वगैरे नसतो. 5 धावांची पेनल्टी तिथे दिली जाते समोरच्या संघाला. असे इन्सिडेंट देखील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झालेले आहेत आणि तिथे पेनल्टी दिल्या. क्रिकेटमध्ये पेनल्टीज आहेत, पेनल्टी 5 धावांच्याच असतात, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त नसतात. वेगवेगळ्या प्रकारे पेनल्टी असतात, त्या प्रकारे ही एक पेनल्टी आहे. तर जशा इन्सिडेंट्स येतील ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. धावफलकावरती आपल्याला जायचंय. तिथे 8 धावा 2 गड्याच्या मोबत. पहिलं षटक हे प्रचंड सनसन. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि देवगिरीने खूप चांगली सुरुवात केली, मात्र नंतर लगेचच 2 फलंदाज बाद झाले तर एक हिट विकेट बाद झाला. शब्दांचा जादूगार या दृश्याबद्दल नरेश सर आपण आपलं वक्तव्य काय असेल? एकदम विहंगम दृश्य आपण मैदानाचं बघू शकतो. लहरा शिंदे हायस्कूलचं हे मैदान आहे. अष्टपैलू स्पोर्ट्सच्या माध्यमातून या मैदानाचं मॅनेजमेंट केलं जातं आणि काय दृश्य. ह्या विकेट्स आपण बघू शकतो. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 जवळपास 9 विकेट आपल्याला बघायला मिळतात. आणि विशेष म्हणजे मैदानाचं ग्रास आपण बघू शकतो, त्याच्यावरती ज्या लाईन्स केलेल्या आहेत त्या देखील अत्यंत सुंदर आहे आणि हे मैदान पुणेकरांसाठी निश्चित पर्वणी आहे. खूप सुंदर मैदान. रखरखाव म्हणजेच मेंटेनन्स खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही मैदानाचा. आणि जर रखरखाव चांगला ठेवला तर त्या मैदानावर चांगलं क्रिकेट खेळाडूंना खेळता येतं. तर मी सर्व मॅनेजमेंट आणि पिच क्युरेटरचं देखील या निमित्तानं आभार व्यक्त करेन की वर्षभर ते या मैदानाला खूप चांगलं मेंटेन करतात चांगल्या क्रिकेटसाठी. 8 धावा 2 गडी बाद. गोलंदाज तयार. बॅकफुटला बॅलन्स करून बॉलच्या गतीचा आढावा घेऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न कॅप्टन आहेत आणि कॅप्टन अमोल यांनी ती इच्छा दर्शवली आहे की जरी हा लो स्कोरिंग सामना असेल पण आम्ही देखील आमची गोलंदाजी उजवी आहे ते दाखवून देऊ आणि तसाच प्रतिकार आपण पाहिलाय या षटकामध्ये.
कॅज्युअल एफर्ट म्हणजे हा फटका खेळण्याची तयारी होती की नव्हती हा संभ्रम माझ्या मनामध्ये आहे. कारण बघा ना, स्टान्स तर प्रॉपर आहे, अटॅकिंग स्टान्स आहे, पण बॅटलो बघा थोडीशी अधुरी अशी मनस्थिती फलंदाजाची. फुटवर्क देखील नव्हता, चेंडूची लेंथ सुद्धा त्याने मॅनेज केली नाही. इथे आपण बघू शकतो फटका खेळायचा होता पण खूप लेट निर्णय घेतला आणि त्यामुळे खूप उशिरानं चेंडू बॅटवरती आला. तिथे टायमिंग देखील प्रॉपर झालं. नशिबान ठरला फलंदाज की मिडऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा मागे होता आणि 1 धाव इथून प्राप्त होते. धावफलकावरती 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. देवगिरी ब्लास्टर्स 2 विकेट लागोपाठ चेंडूवरती गेल्यामुळं निश्चित थोडासा प्रेशर असू शकतो. इथे अमोल गावडे गोलंदाजी मार्कवरती आपण आहे आणि बघताय इथं केवळ 1 धाव आतापर्यंत अमोल गावडेने खर्च केलेली आहे आणि 2 चेंडू अजून त्याला टाकायचे आहेत. हलकस बदल आलित्य, उंची चांगली आहे फलंदाजाची पण तितकाच चांगला बाउन्स अमोल गावडे यांच्याकडे आहे आणि म्हणूनच बघा ना त्या बाउन्सचा चांगला वापर करताना फलंदाजाला ते अडवतायत. स्टंप टू स्टंप अटॅक करत नाहीये. फलंदाजाची शैली ओळखून आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल अमोल गावडे करतायत. धावसंख्या 9. यावेळेस स्टेप आउट झाले. ओव्हर द बॉलर हेड खेळायचं होतं पण व्यवस्थित ते कनेक्शन झालं नाही. आडव्या पटीने खेळले त्याच्यामुळे बॉल हळूवारपणे मिडॉनला पोहोचेल तोपर्यंत 1 धाव होते पूर्ण. आतापर्यंत नियंत्रण खूप चांगलं आहे रायगड संघाचं या डावावर या सामन्यावर. कारण पाठलाग करायचा होता धावांचा पण आतापर्यंत थोडंसं इकॉनॉमिकल दोन्ही गोलंदाज राहिलेले आहे. सकाळचं सत्र आहे, ढगाळ वातावरण आहे आणि हलकसं ऊन या मैदानावर आपण पाहतोय. म्हणजेच आयडियल क्रिकेटिंग कंडिशन आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये अनुभवतोय आणि म्हणूनच या महिन्यामध्येच क्रिकेटला सुरुवात होते. टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू होतो आणि असंच छानसं वातावरण असतं. हलक्यास हवेमध्ये गारवा देखील असतो, उन्हाचा त्रास कमी असतो आणि बऱ्यापैकी दीपावलीच्या सुट्ट्या देखील असतात. आता काही दिवसांमध्ये त्या सुरू होणार आहे त्यामुळे वेळही असतो आणि मग इथे क्रिकेट सुरू होतं आणि सुरू झाल्यानंतर मग पुढे नाताळच्या सुट्ट्या येतात. पुढे मार्च एप्रिलमध्ये परीक्षा होतात विद्यार्थ्यांच्या आणि पुन्हा सुट्ट्या लागतात. मग एप्रिल मे पर्यंत हा हंगाम महाराष्ट्रामध्ये सलगपणे सुरू असतो. ॲट अ टाईम आपण 10-10, 20-20 ठिकाणी स्पर्धा बघतो. खूप चांगलं वातावरण टेनिस क्रिकेटसाठी आहे. याबरोबरच एक चांगला प्रयत्न होता. बॅकफूट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे माफ करा पोहोचला तिथे आणि 2 धावा प्राप्त होणार आहे. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. धावफलकावरती आहेत 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. जो पहिला षटकार आलेला होता त्यावेळेस असं वाटलं होतं की इथून पुढे वेगात देवगिरी आघाडी घेईल पण त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल जो टाकला गोलंदाज ईश्वरनं ती निश्चित योग्य वेळीच घेतलेला निर्णय आणि तिथे विकेट आली. पुढे हिट विकेट आणि तिथून पुढे सामन्यामध्ये परत आले. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. हे एक आहे की 2 विकेट लागोपाठ मिळाला. थोडासा प्रेशर तिथे क्रिएट झाला आणि बघा लगेचच आत्मविश्वास संचारला तो रायगडच्या खेळाडूंमध्ये. ड्राईव्ह केले बॉलला, ऑपॉर्च्युनिटी अँड ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली जाते. ह्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की धीम्या गतीने खेळताय पण धीम्या गतीने खेळता खेळता धावपलकाला पुढे सुद्धा न्यावं लागेल आणि तेच नेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला पण फलंदाज इन फ्रंट ऑफ द विकेट खेळत असताना कुठेतरी विसरला की लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचमुळे फलंदाज झालाय बाद. बसतोय हा 3रा धक्का टीम देवगिरी ब्लास्टर्सला. 50चा पाठलाग करताना आतापर्यंत 3 गडी बाद 13. थोडीशी दयनीय अवस्था. ज्यावेळेस आपण अडचणीत मध्ये असतो त्यावेळेस आपण ईश्वराचा धावा करतो आणि इथे सुद्धा देवगिरी अडचणीत असताना ईश्वर धावून आलाय संघाच्या मदतीला. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, या षटकामध्ये पुन्हा 1 विकेट. 11 धावामध्ये ईश्वर रायकरनं 3 फलंदाज टिपलेत आणि रायगड वॉरियर्सला एका मजबूतीमध्ये आणून ठेवलेला आहे. ड्राईव्ह केलंय बॉलला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कधी कधी जमिनीच्या समतल खेळणं देखील खूप गरजेचं होऊन बसतं जेव्हा आपण 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये खेळत असतो आणि आघाडीचे 3 फलंदाज झटपट बाद झालेले असताना आता खेळपट्टीवर थांबणं तितकंच महत्त्वाचं असतं. कालचा सामना मला आठवला रायरेश्वर आणि लोहगड या 2 संघांदरम्यान. रॉनी आणि किरणची ती खेळी 9 चेंडूंमध्ये 27 धावा आणि त्यानंतर ती थोडीशी उचलबांगडी इतर फलंदाजांची. तसंच या डावात सुद्धा पाहायला मिळालं की पहिल्या षटकात एक षटकार आला
पण त्यानंतर थोडीशी भरकटलेली फलंदाजी आपण देवगिरी ब्लास्टरची पाहिली. आता 16 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 3 गडी बाद, 14 धावा जिंकण्यासाठी अजूनही 36 ची गरज. पूर्ण कंट्रोल केलं या धावफलकाला. जो वेगाने वाहणारा धावफलक होता दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तिथे थांबून ठेवलंय. ओहो, गॅप मोठा आहे इथे. फुल टॉस चेंडू होता, पुढे पाय टाकला, चेंडूची लेंथ पिकअप केली आणि स्वीपचा अत्यंत सुंदर नमुना आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा इथे प्राप्त होतात योगेशला. हवेत चेंडू होता, ओळखला होता, पाय तितकासा लाईन पर्यंत घेऊन गेला तो आणि गॅप बघितला. ती स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन मध्ये खूप मोठा गॅप आहे. तिथे 4 धावा योगेशने आणलेल्या आहेत. या नव संजीवनी ठरू शकतात, संजीवनी ठरू शकतात या धावा. धावफलकावरती 18 धावा आहेत आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या सुद्धा या धावा असू शकतील. भले एक स्वीप स्ट्रोक आणि लगेच त्या ठिकाणी प्रोटेक्शन सेट केलेलं आहे वाईड ऑफ मिड विकेटला फलंदाजासाठी. शॉर्ट कव्हर सुद्धा तैनात केला आहे, पण यष्टीरक्षकच चुकला तर कितीही क्षेत्ररक्षण बदला त्याचा फायदा होणार नाहीये. बॉल जातोय लॉंग स्टॉप, सीमारेषा पार, मिळतील 22च्या या धावा 4 चौकार. मोठी चूक आहे. अशी चूक करणं महागात ठरू शकतं. खरं तर बॅटला स्पर्शही नव्हता, मात्र खरं तर तुम्ही बघताय की बाउन्स किती होता. ज्यावेळेस यष्टीरक्षक एखादा असा जवळ क्लोज कीपिंग करत असतो अशा परिस्थितीमध्ये बाउन्स हा प्रचंड धोकादायक असतो. तुम्ही बघितलं असेल अनिल कुंबळे ज्यावेळेस गोलंदाजी करायचा ना, अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवरती नयन मोंगियाच्या चेहऱ्यावरती बॉल आदळलेला आहे. पार्थिव पटेलच्या चेहऱ्यावरती, सबा करीमच्या चेहऱ्यावरती बॉल आदळलेला आहे. म्हणजे 3 विकेट किपर अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवरती भारताचे जखमी झालेले आहेत. आणि तुम्ही बघत असाल की अनिल कुंबळे ज्यावेळेस गोलंदाजीला यायचा ना, प्रत्येक वेळा त्यानंतर विकेट किपरने हेल्मेट वापरलेले. म्हणजे ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि तेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच बघा ना, या ठिकाणी जसा मी उल्लेख केला की क्षेत्ररक्षण कितीही बदला, पण जर यष्टीरक्षक चुकला तर मग ते नुकसान पूर्ण संघाचं होतं. आणि बघा ना, 22च्या 4 धावा कुठेतरी फायद्याच्या ठरू शकतील. धावसंख्या 3 गडी बाद 22, 3 षटकार समाप्तीनंतर आवश्यकता आहे 28ची. बॉल शिल्लक असेल 18. अनिल कुंबळे असा गोलंदाज होता की त्याचा टर्न फार नव्हताच कधी, पण त्याचा जो टॉप स्पिन आहे ना तो दंश करायचा आणि अचानक उसळी तो असा घ्यायचा की विकेट किपरला सुद्धा त्याने दंश केला. इथे बघू शकतो आपण पुन्हा एकदा हा चेंडू मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, पराकाष्ठा केली प्रयत्नाची. फेक येणारे तर तब्बल 3 धावा इथे प्राप्त होत आहेत. आणि अमोल गावडेचं हे षटक, माफ करा, क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न आपण पाहतोय. आणि पाहूया त्या ठिकाणी पंच या निर्णयासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ऑफिशियल डिसिजन येईल यात दुमत नाही. येस, चौकार इथे येणार आहे आणि याबरोबरच धावफलकावरती असतील धावा 26. अमोल गावडेचं या अगोदरचं षटक अप्रतिम होतं. 2 धावा केवळ अमोल गावडेने रोखल्या होत्या. मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये आलेल्या 4 धावा. मागचे 4 बॉल आपण बघितले तर तिथे भरपूर धावा आलेल्या. आय थिंक 12 धावा मागच्या 4 चेंडूमध्ये प्राप्त झाल्यात. आडव्या बडीने खेळायचं होतं. बॉल थोडा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर वी कॅन से शूटर 1. आणि या विकेटवर अनइव्हन बाउन्सेस देखील आहे. काही पॅचेस आपण सकाळी नरेश सर पाहिले, त्या ठिकाणी बाउन्स होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थोडेसे खड्डे आहेत, कारण 2 दिवसांपासून आपण या खेळपट्टीवर खेळतोय आणि त्याचमुळे गोलंदाजातला देखील या खेळपट्टीचा फायदा बऱ्या प्रमाणात झालेला आहे. धावसंख्या 26-26. क्रॉस बॅटेड वेग भन्नाट होता आणि स्ट्रोक थोडासा लवकर कनेक्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहिला, पण त्याला काही सफलता मिळत नाहीये. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की मागच्या 6 बॉलमध्ये खूप जास्त धावा बनलेल्या आहेत, ज्यांची गरज देवगिरी ब्लास्टर्स या संघाला होती. पण आता अमोल गावडे कॅप्टन आहेत, त्यांच्याकडून प्रतिकार कसा होतोय पाहूया. यावेळेस कक्षेत घेतलं बॉलला आणि कक्षेच्या बाहेर पाठवून दिलंय. बॉल जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. ये दिल मांगे मोर, मिळतोय 4. अत्यंत महत्त्वाचा फटका होता. मागच्या काही चेंडूंमध्ये वातावरण बदललेलं आहे. जो संघर्ष करत होता देवगिरी ब्लास्टर, त्यांच्या बॅटमध्ये अत्यंत सहज चेंडू येत आहेत आणि सीमारेषेबाहेर जात आहेत. परिस्थिती बदललेली आहे. वाह,
खरं तर पोझिशनमध्ये होता फलंदाज, त्याला मिड विकेट स्क्वेअर लेगला चेंडू राईज करायचाच होता, मात्र त्याने बघितलं की ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू आहे. पुन्हा त्यानं त्याचा इरादा बदलला आणि चेंडूला लॉफ्ट केलं मिड ऑफला, तिथून 1 धाव प्राप्त होते. तर तुम्हाला शॉट बदलता आला पाहिजे. कोणत्याही फलंदाज तुम्ही अगोदर ठरवलंय की मला इकडे मारायचे, परंतु बॉलचं मेरिट नसेल तर लगेच तुम्हाला शॉट कन्वर्ट करता आला पाहिजे. आणि खूप छान योगेश आकाशने की तिथे लगेच शॉट कन्वर्ट केला, स्वतःचा बचाव केला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण आता आपण बघू शकतो. 12 चेंडू 19 धावा. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे देवगिरी ब्लास्टर्सला. बॅलेन्स सिच्युएशन दोन्ही संघांची म्हणू शकतोय. कालचा अजून एक सामना मला आठवला, ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती आणि ते 3 षटकार जॉनचे आपण पाहिलेले आहेत. तर काही गोष्टी या लक्षात राहत असतात आणि म्हणूनच आता हा सामना सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक प्रेक्षकाच्या लक्षात राहणारा ठरू शकेल. 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे आणि सकाळची सुरुवात खूप चांगली राहिलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीगमध्ये नरेश सर, मी आवर्जून काहीच सामन्यामध्ये पाहिलंय की आपण नेहमीच म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे चांगली सुरुवात झाली तर आपला शेवट सुद्धा चांगला होतो. पण या स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली होऊ नये, कित्येक संघ पराभवाच्या छायेत पोहोचलेत. 6 षटकांचा फॉर्मॅट त्यासाठी कारणीभूत आहे का? निश्चित 6 षटकांचा फॉर्मॅट जर म्हटला तर चढ उतार बघायला मिळतात कुठल्याही मॅचमध्ये. तुम्ही असं एक 4 ओव्हरची 5 ओव्हरची मॅच असेल तर एकदा तुमचा रिदम मिळाला की तुम्ही मॅच घेऊन जाता. म्हणजे परत सामन्यामध्ये आतमध्ये यायला किंवा सामन्यामध्ये प्रतिकार करायला कदाचित विरोधी संघाला संधी मिळत नाही. 6 षटकांच्या मॅचमध्ये तसं नसतं की प्रत्येक षटकाच्या नंतर तुम्हाला सामन्याची परिस्थिती वेगळी दिसते. कधी सामना इकडे कधी तिकडे, असा सातत्यानं तराजूमध्ये सारखा इकडे तिकडे फिरत जातो, इकडच्या तिकडच्या पारड्यात जात राहतो आणि त्यामुळे हे सामने बघायला मोठी मजा येते आणि तितकाच चित्तथारक क्षण आपल्याला अनुभवता येतात. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अप्पर कटचा प्रयत्न होता, मात्र बाउन्सचा अंदाज इथे नव्हता. तुम्ही बघू शकता उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू आणि फलंदाज एक वाईड या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धावा 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 धावांची गरज अजूनही आहे. बॉल शिल्लक आहेत 12. शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलोय. नंद त्या ठिकाणी आहे, ऑन साईडला पुल केलंय, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. एक धाव आरामात पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? हा ना करता शेवटच्या क्षणाला नकार आलाय, कारण म्हणतात ना की बचेंगे तो और भी लढेंगे. त्याचमुळे अजूनही थोडा संयम फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये पाहायला मिळालेला आहे. 33 धावा 3 गडी बाद 11 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. बॉल अँड रन मध्ये डिफरन्स कमी करण्याचा प्रयत्न देवगिरी ब्लास्टर संघातील फलंदाजाचा होतो आणि खास करून नरेश सर पार्टनरशिप, आकाश खेळतो 11 वर आणि योगेश खेळतो 6 वर, एक चांगली पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. पहिले 3 फलंदाज लवकर गमावले होते. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज, त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये 3रा फलंदाज गमावला होता. पण त्यानंतर काय झालं की वेगाने धावा आलेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये 3 चौकार प्राप्त झालेत. ब्रह्मानंद गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. देवगिरी ब्लास्टर्स रायगड वॉरियर्स विरुद्ध रंगलेला हा सामना मैदानामध्ये निश्चित रोमांचक सामना होणार यात शंका नाही, कारण मात्र 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश आहे, त्याने 10 बॉल खेळलेले आहेत, तर आकाशनं देखील 7 चेंडू खेळलेले आहेत. आडव्या बटीने खेळण्याचा प्रयत्न एक चांगला फॉलो थ्रू गोलंदाजाचा आहे. चांगली रीच त्याची आहे. पिचिंगवर तो प्रामुख्याने लक्ष घालतोय. फलंदाज थोडेसे आता महागडे ठरलेत असं मला वाटतंय देवगिरी ब्लास्टर्ससाठी, कारण आता त्याचा स्ट्राईक रेट आपण पाहिला तर जवळपास 50चा स्ट्राईक रेट आहे आणि त्याचमुळे आत्ताच तो स्ट्राईक रेट वाढवला नाही तर मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. 33 धावा झालेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 चेंडूंमध्ये 17 धावांची बॉलर तयार. ब्रह्मानंद ब्रह्मानंदनं काल सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. हो इथे आपण बघतोय चेंडू आकाशामध्ये होता, सोपा झेल होता, मात्र चेंडूकडे फारसं बघितलं नव्हतं. तिथे क्षेत्ररक्षकाने नजर काढून घेतली आणि तिथे मोठी दुर्घटना घडलेली आपण बघितलेली आहे. एक जीवदान प्राप्त होणार आहे. बरोबरीनेच 2 धावा देवगिरी ब्लास्टर्सला मिळणार आहेत. 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडूमध्ये आता 15 धावांची आवश्यकता असेल देवगिरी ब्लास्टर्सला.
शेवटच्या टप्प्यावर, शेवटच्या क्षणावर, शेवटच्या सेकंदापर्यंत हा सामना जाण्याची दाट शक्यता आता वाढते, कारण दोन्ही संघांचा प्रतिकार आता पाहायला मिळते. गोलंदाज सुद्धा सक्रिय झालेला आहे आणि जो फलंदाज स्ट्राईक रेट मध्ये थोडासा पिछाडीवर होता तो सुद्धा आता मोठे फटके खेळण्याच्या तयारीमध्ये दिसतोय. 3 गडी बाद 35 धावा झाल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 चेंडूमध्ये 15 धावांची. कमी गतीचा हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये, मिड विकेटचा पोहोचेल. जजमेंट चुकलं. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चक्की चालवला नाही. थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. एक धावेवर आता दोन्ही संघांना लक्ष घालावं लागेल. धावसंख्या पोहोचते 37 धावा. इथं खरं तर आपण म्हणतो ना, देव देतो आणि कर्म नेतं, तसंच चित्र बघायला मिळालं. 2 वेळा कॅच उडालेले आहेत. मग मिडॉन किंवा मिडॉफ दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी दोन्ही कॅच फारसे अवघड नव्हते, मात्र दोघांनीही चेंडूला स्पर्श सुद्धा करू शकलेले नाहीत आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. तिथे 4 धावा. मला वाटतं इथे रायगड वॉरियर्सला चांगली संधी होती मॅचमध्ये परत येण्याची किंवा मॅचमध्ये मजबूत पकड बनवण्याची, मात्र या 2 झेल सोडल्यामुळं त्यांची ही संधी किती कमी झाली हे पुढच्या काळामध्ये आपल्याला कळेल. 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 7 खेळाडू अजून बाद व्हायचे बाकी आहेत. लास्ट बॉल फुलरेंचा होता, हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनतोय. माझा झेल आहे, मी डिपिन. 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक सफलता मिळते आणि आता आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये 13 धावांची. जसं एक्सपेक्टेशन होतं प्रेक्षकांचं की शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जातोय आणि प्रेक्षकांना आनंद देतोय. 2 झेल सुटल्यानंतर गोलंदाजांनी असं ठरवलं की आता कॅच उडाला तर तो माझ्याकडेच उडेल, क्षेत्ररक्षकांना मी संधी देणार नाही. आणि बाद चांगला झेल घेतलाय. तिथे गोलंदाज ब्रह्मानंदला आपण बघितलं. एक चांगलं षटक आलं हे. या षटकामध्ये धावा रोखल्यात आणि बरोबरीनंच विकेट देखील काढलेल्या आहेत ब्रह्मानंदनं. 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता देवगिरी ब्लास्टर्सला. क्रिकेट हा भावना प्रधान खेळ आहे, त्यामुळे आमच्या समालोचन कक्षामध्ये जे एक्स्ट्रा मेंबर आहेत ते सुद्धा थोडेसे भावनात्मक दृष्टीने या सामन्याकडे पाहत आहेत. दोघांच्या हाताच्या घड्या खूप काही सांगून जातात की आम्हाला जिंकायचं आहे. आतापर्यंत आमचा प्रवास काही व्यवस्थित झाला नाहीये प्रहार प्रीमियर लीगचा, आणि पाहूया आता कुठला संघ आनंदाने हे मैदान सोडणार आहे. नवीन गोलंदाज राहुल शेवटच्या षटकासाठी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय आणि म्हणतात ना की खेळाडूच्या खांद्यावर जितकं जबाबदारीचं ओझं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होत असतात. आता पाहूया ती जबाबदारी कोण उचलतायत. फलंदाजी करणारा संघ देखील काही माघार घेण्याच्या तयारीत नाहीये, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा वेग कमी होता. 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये धावांचा वेग वाढवला. आता शेवटच्या षटकामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. दोन्ही संघांना देऊया मनपूर्वक शुभेच्छा. हवेत आहे, कॅप मध्ये आहे, पण बॉल ट्रॅव्हल होईल का? क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचतोय. 2 धावा पूर्ण करण्याची मिळते संधी. पहिल्याच बॉलवर मिळतात या 2 धावा. आवश्यकता 5 चेंडू 11. चांगल्या कंडिशन्स मध्ये मॅच आपण बघतोय. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. देवगिरी ब्लास्टर्स दोन्ही फलंदाज खूप काळ खेळपट्टीवरती आहेत. दोघांनी खेळलेले बॉल देखील खूप मोठे आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके येणं महत्त्वाचं असणार आहे. इथे चेंडू आकाशामध्ये होता. या अगोदर थोडासा खराब फटका होता, मात्र सुदैव होतं की क्षेत्ररक्षक तिथे खाली नव्हता. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूप वेळानं तिथे पोहोचला. यस, वाह 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 वाह, या टायमिंगची आपण वाट बघत होतो. लेंथ बॉल होता, अत्यंत सुंदर ग्लान्स आणि मिळतायत 6 धावा. षटकार. म्हणतात ना की स्वतःहून जास्त कोणावर विश्वास ठेवू नका. मी करेन आणि माझ्या संघाचा विजय मी खेचून आणेन, आणि तेच कामगिरी या ठिकाणी फलंदाज करताना पाहायला मिळतोय. ज्याचा स्ट्राईक रेट मात्र कमी होता त्या फलंदाजाने आकाशने मात्र आता बॉलला आकाश दाखवलेला आहे. धावसंख्या 45 या आकड्यावर येऊन पोहोचवले आणि आता इक्वेशन आहे 4 चेंडूंमध्ये 5ची गरज. स्कोर लेव्हल झाला तर सुपर ओव्हर. खर तर सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये देवगिरी परत आले होते. रायगड वॉरियर्सनं पुन्हा मुसंडी घेतली होती, मात्र आकाशनं चेंडूला आकाश दाखवत तिथे आणलंय 45 धावसंख्येवरती. 4 चेंडू 5 धावा अशी लढत आपल्याला बघायला मिळते. देवगिरी ब्लास्टर्स इथे विजयाच्या दिशेने अग्रेसर होतोय की रायगड त्यांना रोखतायत. ओ हो, इथे लागोपाठचा दुसरा आणि सामना संपवलाय. देवगिरी ऑन दिस मॅच. आकाशनं मात्र 2 फटक्यांबरोबरच हा सामना जिंकून दिलाय. देवगिरी ब्लास्टर्सचा हा पहिला विजय या स्पर्धेतला अत्यंत हर्षोल्लासामध्ये ते साजरा करतायत. दोन्ही संघांना विनंती, एकमेकांना शेक हँड करा आणि मग त्याच्यानंतर मैदान सोडा.
12 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. तर 12 संघाच्या सर्व कॅप्टन्सने स्टेजच्या जवळ यायचं आहे. 12 संघाच्या सर्व कॅप्टन्सने स्टेजवर यायचं आहे अशी नम्र विनंती आम्ही